स्पीकर सर, माझा प्रश्न असलेलो झेडपी साऊथ गोवा the detailed number of staff presently working झेडपी साऊथ ऑफिस. सो म्हाका उत्तर दिला त्या प्रमाणे स्टाफ खूप शॉर्टेज आहा. थंय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहा तो विकान 2 फावटी येता. येई आहा तो विकान 2 फावटी येता. थंय 25 जिल्हा पंचायत मेंबर आसा पण तांकां 5 जेई आहा पण इतल्या 4 जेई आहा ते विकाक 2 फावटी येता आनी एकूच फुल टायम आसा. 25 मेंबर आनी तेंचे इस्टिमेट करचे पडटा, तेंचे बिलां करची पडटा. त्याच प्रमाणे स्पीकर सर थंय एक ड्रायव्हर आहा, एकूच पिवन आहा, एक स्वीपर आहा आनी 9 LDC स्टाफ आहा ते कॉन्ट्रॅक्ट बेसीस आहा आनी ते खुबशे स्टाफ शॉर्टेज असल्या कारणान ताची खुबशी कामां ही आडखळून उरता. सो म्हाजो प्रश्न आहा की थंय एक UDC वेकंट पोस्ट आसा तोय अजून भरूं ना आनी एक UDC आसलेलो पुंडलीक कामत तो रिटायर जाला पण ताका अजुनूय त्याचे पेन्शन GPF हे कांयच दिवना कारण त्याचे काय आरआरच करूं ना. अशे खुबशे प्रॉब्लेम्स आहा. म्हाका विनंती आहा की मंत्र्याक की तुमी हे स्टाफ जाता तितले बेगीन घेतले काय ना. स्पीकर सर, हांव मान्य करता की हे साऊथ गोवा जिल्हा पंचायत बॉडी जो आसा थिंगा शॉर्टेज ऑफ स्टाफ आहा आनी तांकां माय स्टाफाची गरज आसा. एक हांव सांगपाक सोदतां स्पश्टपणे, एज फार एज जिल्हा इज कन्सर्न वेदर नॉर्थ ऑर साऊथ खुबशे काम तेणी हातीन घेतलेले आसा, ते कामूय बीन करता. स्टाफींग पॅटर्न सारखे नासले कारणान म्हणजे रिक्रुटमेंट डायरेक्टली जिल्हा म्हूण जावना. हाका सगळ्यां दुसरे कडेनसून एकट्या हिंगासून एकट्या थिंगासून पोस्ट केल्ले आसा. दे शूड एक्चुअली बी अलाउड टू रिक्रूट सम स्टाफ एंड जिल्हा म्हूण आमी रिक्रूट करपा जाय. आता तेणे जो उल्लेख केला एक UDC उणे आसा, कोणा थिंगा व्हरपाचो की जाता तितले बेगीन थिंगा कोणा घालपाचो हांव डायरेक्शन दिता एंड ऑल्सो डायरेक्शन दिता की स्टाफ वेकन्सी फिलअप करपाक आनी क्रिएट करपाक कित्याक थिंगा खूंय जाय ते नाजाल्यार हांव मान्य मुख्यमंत्र्या कडेन मागता थोडे कडेन जायते कडेन एक्सेस स्टाफ आसा तांकां जिल्ल्यान पोस्ट करा, इवन इंजिनियर ऑफ PWD मायज आहा जाल्यार, सो दॅट वर्क टेक्स प्लेस एट अ फास्ट पेस. आता टेक्निकल सेल जाले ते उपरांत प्रपोजलां फास्ट क्लियर जाता पूण जिल्लांची जायना कित्याक थिंगा एकदा एक इंजिनियर कितलेशे काम पळयता. सो थिंगा सफिशियंट स्टाफ आसल्यार बरे भाशेन काम जातलें. तेजे हांव मान्य करता आनी आय वील ट्राय टू स्ट्रीमलायन दॅट. स्पीकर सर, म्हजो दुसरो प्रश्न आसलेलो की whether the government has any plans for constructing a जिल्हा पंचायत भवन. स्पीकर सर, आम्ही पळयता की दुसऱ्या जेन्ना आमी राज्यांनी वयता तेन्ना प्रत्येक स्टेटीचे जिल्हा भवन असता. सो आयज जवळ जवळ 25 वर्सां जाली जिल्हा पंचायत स्थापन जावन आनी आता 2000 आता एक 2-3 म्हयन्यांनी परतून जिल्हा पंचायतीचे 6वें इलेक्शन जातले. पूण ह्या खातीर सरकारान खंय तरी एक झेडपी भवन आहा ते बांदपा खातीर प्रयत्न करपाचो आसा आनी उत्तर दिल्या प्रमाणे आमी प्रयत्न चालू आसा म्हणून. पूण स्पीकर सर, 25 वर्सां जाली हे भवन जे बांदपा जाय तो जागो घेवपा जाय आनी हे कन्स्ट्रक्ट करपा जाय, हे केन्ना पर्यंत जातले. स्पीकर सर, मान्य आमदारानूच सांगले आनी आमच्या उत्तरानूय बीन आसा, वी आर इन द प्रोसेस ऑफ आयडेंटिफायींग लँड खूंय जिल्हा भवन आमकां बांदपा मेळटले ते. हेका हांव प्रायोरिटी दिता पूण सद्या आमकां जमीन मेळना. द मोमेंट वी गेट सम लँड or identify some land, then we will obviously be taking the next step ते बांदपाचे ते प्रपोजल मूव करपा. जिल्हा भवन सावथाकूय आसपा जाय, नॉर्थाकूय आसपा जाय, अवश्य आसपा जाय. नाजाल्यार आमी म्हणजे चड भाडें दीत रावता दुसरे कडेन आनी आतां तेंचे ते ऑफिसार तेय सफिशियंट ना. सो वी वील बी बिल्डींग द भवन, जाता तशें आमी बांदतले. थँक्यू सर. श्री वंजी विकास एकच प्रश्न. हे सगळें पळोवन गव्हर्मेंटा गेले अकाउंटेबिलिटी एंड ट्रान्सपरन्सीचे इश्यू आहा. कित्याक गव्हर्मेंट रिस्पॉन्स लॅक्स क्रिटिकल डिटेल्स सच एज टोटल स्टाफ स्ट्रेंथ, नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट और वर्क अरेंजमेंट एम्प्लॉईज, स्पेसिफिक प्रोग्रेस ऑन द जिल्हा भवन. सो स्पीकर सर, हे जे गव्हर्मेंट प्लॅन, आय नीड टू नो government plan to address this apparent lack of transparency and accountability in managing ZP South Goa's operations. How are you going to work on your accountability and transparency factor
पार्ट सोदतलो मेळटलो लोकेट जातलो बट अकाउंटेबिलिटी आनी ट्रान्सपरन्सी फॅक्टराचेर तूं कितकोन काम करतलो? स्पीकर सर, मान्य आमदार अशें दाखोवपाक सोदता की कितें स्टाफ हा कितें आमकां खबरूच ना. आतां फॉर हीज इन्फॉर्मेशन सिन्स यू आर मेकिंग मी रीड दिस, साउथ गोवा जिला पंचायत इज प्रेझेंटली हॅव्हिंग वन पोस्ट ऑफ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आसा मरे, चीफ अकाउंट्स ऑफिसर, ओके, executive engineer, assistant engineer, accountant, 5 posts of junior engineers, 1 post of junior stenographer, 1 LDC, 1 driver, 3 peons and 1 sweeper who are permanent staff of this office. As I told you, सगळे हिंगा हे ऑप्शनसून ते ऑप्शनसून More काढून staff. हिंगा पोस्ट केल्लो आसा. ओके, इतलो स्टाफ आसा, from which 2 peons are deployed in one BDO office काणकोण. So एक पिऊन उणे जालो. 1 peon has gone to additional director of panchayat south branch. The shortage tu poi mutta thi. Apart from this, there are 8 LDCs, lower division clerks, who are on contract basis, from which one is on maternity leave. So, 8 हातींतले 7 जाण उरले. Okay. We also have 1 peon on contract basis. There is 1 post of UDC which is vacant from 2022. ती आमी आता fill up करपा आमी steps घेतले. आणि हे भाशेन स्टाफ आनीकूय तेंचे रिक्वायरमेंट प्रमाणे थोड्या डिपार्टमेंटान तुकाय खबर आसा, देर इज एक्सेस स्टाफ, वी कॅन पोस्ट देम देर instead of even going for recruitment, which is a very long drawn process. If you go to create the vacancies, it turns out ते जावचेच ना, so we post from other places.